तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. कसा तोडगा यावर आता नेते उपोषण काढला? आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये 2 वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं, 2 वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि 5व्या वर्षी सर्व नेते मंडळी बसवून आपण या निवडणूक काळामध्ये चेअरमनपद ठेवायचं असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला. अरुण डोंगरेंनी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतोय 15 तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली. वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे. ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत. मी त्यांना आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघाची जी घोडदौड आहे आमची, की राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुदतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत.